शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। नमस्कार। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तीच बातमी आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, फक्त 2 मिनिटं आता लक्ष देऊन बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप आता सुरू झाला आहे। गेल्या कित्येक वर्षभरापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते। पीक विमा कधी येणार? आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आला। बघा, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता आली आहे। पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा निर्णय आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला। बघा, 75% अग्रिम पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। आता पीक विमा किती मिळणार असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये पडला असेल। तर शेतकरी बांधवांनो, बघा, ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपये आहे। पहा, लवकरच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। ही बातमी सध्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील समोर आली आहे आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील समोर आली आहे। सूत्रांनी देखील आता माहिती व्यक्त केली आहे की या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तुम्ही बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही फक्त पीक विम्याची प्रतीक्षा करत होता, परंतु आता प्रतीक्षा संपली आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक अडचण आहे। पहा, हा जो काय पीक विमा आहे तो संपूर्ण शेतकऱ्याला भेटणार नाही, लक्षामध्ये घ्या। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। याचे कारण देखील सरकारने सांगितलं आहे। बघा, डीबीटी प्रक्रियामध्ये अडथळा, बरोबर ऐकलं तुम्ही, डीबीटीला काहीतरी मर्यादा असते, त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वितरण करता येत नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार। तर मग शेतकरी बांधवांनो, कोणते आहेत ते 16 जिल्हे आणि त्यासोबत कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार, सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये जाणून घ्या शेतकरी बांधवांनो। बघा, तुम्ही स्वतः पाहू शकता 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024, बघा, त्यासोबत मे महिन्यामधील 2025, बघा, या 3 वर्षाच्या पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे। तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता। पीक विम्याचे वाटप सध्या सुरू झाले असून प्रत्येक एका जिल्ह्याला 153 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने आता घेतला आहे। लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 153 कोटी रुपये फक्त एकाच जिल्ह्यासाठी, म्हणजे की प्रचंड मोठा निधी आता शेतकऱ्याला मिळणार आहे। शेतकऱ्याला दिलासादायक बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासून घ्या। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यामध्ये आली आणि विमा भेटलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहे का, लक्षपूर्वक जाणून घ्या। मागील 3 वर्षाचा म्हणजेच 2022, 2023 आणि 2024, बघा, या वर्षाचा पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे दिला जात आहे। म्हणजे की जर स्पष्टपणे जर सांगायचं जर झालं तर बघा शेतकरी बांधवांनो, 2022 साली तुम्हाला पीक विमा भेटला नाही, 2023ला पीक विमा भेटला नाही, त्यानंतर 2024ला पण तुम्हाला पीक विमा भेटला नाही। तर आता महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे या 3 वर्षाचा पीक विमा तुम्हाला एकत्रितपणे आता दिला जात आहे। त्यामुळे तुमची खऱ्या अर्थाने आता प्रतीक्षा संपत आहे। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं 16 जिल्ह्यामध्ये निधी वितरित करण्यामध्ये येणार। अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो। यादीमध्ये नाव आलं तर 100% तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। बघा, भात आता जे काय पीक आहे यासाठी 50,000 रुपये हेक्टरी सरकारने निधी मंजूर करून दिला।
त्यानंतर बघा ज्वारीला 33,000 रुपये, बाजरीला 32,000 रुपये, भुईमुग नावाच्या पिकाला 45,000 रुपये, सोयाबीनला 55,000 रुपये, मुगाला 28,000 रुपये आणि उडीद नावाच्या पिकाला 25,000 रुपये. बघा तुरीला 47,000 रुपये आणि कापसाला 60,000 रुपये असा निधी महाराष्ट्र सरकारने दिला. त्यासोबत आता मका पिकासाठी कमी निधी आहे म्हणजे की 36,000 रुपये. बघा हेक्टरप्रमाणे निधी मकाला देखील मंजूर करून दिला आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला शेतकरी बांधवांनो आणि शेतकऱ्याला दिलासादायक बातमी आता आली आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पहा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा गेल्या 3 वर्षामधील आणि 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे आता शेतकऱ्याला मिळत आहे. 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की अर्धवट माहिती हमखास धोक्याची असू शकते. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं काल पहिला टप्पा शेतकऱ्याला भेटला आहे. तुम्हाला माहीत असेल आज या ठिकाणी दुपारपासून दुसऱ्या टप्प्याला वाटप या ठिकाणी सुरू झालं आहे. कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितलं आहे ज्या शेतकरी बांधवांचे खाते पोस्ट बँकमध्ये होते बघा त्यांच्या खात्यामध्ये कालच्या ठिकाणी पहिला टप्पा जमा झाला आहे. अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे शेतकरी बांधवांनो. परंतु आता हा पीक विमा मिळणार आहे तुमच्या भरण्यावर. लक्षामध्ये घ्या, जर तुम्ही 2022 या वर्षी जर फॉर्म भरला असेल बघा तर तुम्हाला लाभ मिळणार. तुम्ही 2023 जर नसेल भरला तर कमी पीक विमा मिळणार. त्यानंतर 2024 वर्षे, त्यानंतर पुन्हा 2025 वर्षे देखील समाविष्ट करण्यामध्ये आला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, एवढा मोठा पीक विमा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्याला मिळत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, 2022 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांनी पीक विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. ही अपडेट फक्त शेतकरी बांधवांनो बघा 7 ते 8 मिनिटांपूर्वीच या ठिकाणी भेटलेली आहे. सरकारकडून या ठिकाणी आत्ताची अपडेट आली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा होती आम्हाला जास्तीत जास्त पीक विमा भेटावा. आता तसाच काही प्रकार घडला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो फक्त 1 मिनिट आता लक्ष देऊन बघा, लगेच आपण जिल्ह्याची यादी देखील पाहून घेऊया. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी 30,000 ते 35,000 रुपये शेतकरी बांधवांना पीक विमा भेटत आहे हेक्टरीनुसार. कृषी विभागाने सांगितलं आहे केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा भेटला नव्हता. त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्र शेतकरी बांधवांना देण्याचा आता निर्णय घेतला आहे. आणि लक्षपूर्वक शेतकरी बांधवांनो यादी पाहून घ्या. बघा गेल्या 2 दिवसामध्ये 15 ते 16 जिल्ह्यामध्ये बघा पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. आज दुसरा टप्पा उरलेल्या सर्व शेतकरी बांधवांना जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा भेटला नसेल तर काळजी करू नका, कारण बघा डेबिटेड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे पैसे येत असल्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो. कारण की बघा एकाच वेळी आणि एकाच टायमिंगला संपूर्ण शेतकऱ्याला पैसे मिळणं अशक्य आहे. डीबीटीला काहीतरी मर्यादा आहे, त्यामुळे पैसे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सुटत आहे आणि या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक योग येणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खटाखट असा या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे. या 16 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकली आहे. पण लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, या 16 जिल्ह्याला या ठिकाणी काहीतरी मर्यादा या ठिकाणी सरकारने लावली आहे. काहीतरी कागदपत्र या ठिकाणी शेतकऱ्याला द्यावी लागणार. म्हणजे की आता लक्षामध्ये घ्या, तुम्ही कोणते कागदपत्र तुम्हाला द्यावं लागणार तर लक्षामध्ये घ्या,
तुमचं जे फार्मर आय डी कार्ड आहे जे तुम्ही मागं काढलं होतं ते जर तुमच्याकडे असेल तुम्हाला काहीच करायची गरज नाही, सर्व प्रोसेस आपोआप होईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येईल. हो शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची कागदपत्रे काहीच नाही, फक्त फार्मर आय डी कार्ड आहे जे की तुमच्याकडे जर असेल तर या ठिकाणी 100% सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतच्या गेल्या 10 वर्षामध्ये एवढा मोठा पीक विमा कधीच भेटला नव्हता. आता डायरेक्ट 3 ते 4 वर्षांचा पीक विमा एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. पहिला टप्पा शेतकरी बांधवांना भेटला आहे. आता 25% अग्रिम काही शेतकऱ्याला भेटला तर काही शेतकऱ्याला भेटला नाही, ते प्रश्न वेगळा. परंतु आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे आणि 16 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक या ठिकाणी जाणून घ्या. बघा या ठिकाणी या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते. बघा जे या ठिकाणी बैठक झाली, पीक विम्याचा निर्णय झाला. बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यानंतर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या एकनाथजी शिंदे आणि त्यासोबत या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई ह्या देखील या ठिकाणी बैठकीमध्ये उपस्थित होत्या. बघा यांच्या माध्यमातून बैठक पार पडली आणि जो काय रखडलेला पीक विमा आहे तो या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे. आता लक्षपूर्वक शेतकरी बांधवांनो माहिती जाणून घ्या. राज्य सरकारने या ठिकाणी पीक विम्यासाठी 3,178 कोटी रुपये मंजूर करून दिले आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी नक्कीच तपासून घ्या. तुमचे आधार कार्ड या ठिकाणी बँकेला लिंक आहे का, जोडलेले आहे का, तुमचं आधार कार्ड 15 वर्षापेक्षा जुनी आहे का. जर 15 वर्षापेक्षा जुने असेल तर तात्काळ अपडेट करून घ्या. तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का, जर जोडलेला नसेल तर तात्काळ जोडून घ्या. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, ह्याच काही महत्त्वाच्या छोट्या बाबी किंवा छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही पूर्ण केल्या की तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येताना काही अडचण येणार नाही. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही ही कामे केली नसतील तर पीक विमा खात्यामध्ये जमा देखील होणार नाही आणि जर या ठिकाणी काही पीक विमा जमा झाला तर तुम्हाला मेसेज देखील येणार नाही. त्यामुळे ही कामे तात्काळ पूर्ण करून घ्या. कारण आज या ठिकाणी दुसरा टप्पा वाटप सुरू झाला आहे शेतकरी बांधवांनो आणि जिल्ह्याची यादी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली. आता बघा पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे जळगाव जिल्हा. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. त्यानंतर शेतकरी बांधवांनो धाराशिव जिल्ह्याचा पण समावेश महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. त्यानंतर रायगडचा देखील समावेश महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. त्यानंतर पुणे जिल्हा, त्यानंतर नाशिक जिल्हा बघा, त्यानंतर अहमदनगर जिल्हा, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर सांगली, त्यानंतर सातारा बघा हे महत्त्वाचे जिल्हे आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी बघा रायगड जिल्ह्याचा तर या ठिकाणी समावेश झाला. त्यानंतर सिंधुदुर्ग. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकता. त्यासोबत हिंगोली जिल्ह्याचा पण समावेश महाराष्ट्र सरकारने केला आहे. हो हिंगोलीमध्ये पण निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार. शेतकरी बांधवांनो बघा या 16 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा वाटप केला जात आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकरी बांधवांकर फार्मर आय डी कार्ड आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार. गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली आणि शेतकरी बांधवांनो जर का यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल बघा तर या ठिकाणी चिंता करू नका. पुढील टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये 100% पीक विमा येईल आणि पुढील यादी जेव्हा कधी जारी होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविले जाईल. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा. म्हणजे की अशाच महत्त्वाच्या नवनवीन इतर अपडेट देखील तुम्हाला पुढे बघायला मिळतील. ही होती महत्त्वाची बातमी. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.